आता एक मोठी बातमी। राज्यात काही जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेल्या सहकार क्षेत्रातील निवडणुकांच्या तारखा आता पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। विधानसभा निवडणुकांचं कारण देत या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत। राज्यातील 7109 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। साधारण नोव्हेंबर महिन्यात या निवडणुकांच्या तारखा देखील जाहीर झाल्या होत्या। त्यामध्ये दूध संघ, बाजार समिती आणि जिल्हा बँक तसंच पतसंस्थांच्या निवडणुका घेण्यात येणार होत्या। मात्र राज्य सरकारच्या सहकार आणि पणन विभागानं या निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत। त्यामुळे 31 डिसेंबर 2024 नंतरच या निवडणुका होणार आहेत। आचारसंहिता लागण्यापूर्वी राज्य मंत्रिमंडळाची आज पुन्हा बैठक होणार आहे। 15 दिवसातल्या तिसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे। महायुतीच्या नेत्यांची आज पत्रकार परिषद होणार आहे। जागा वाटप आणि निवडणूक प्रचाराच्या मुद्द्यावर यामध्ये माहिती देण्याची शक्यता आहे। नवरात्रीत 9 दिवस अनेकांचे उपवास असतात। या काळात उपवासाच्या पदार्थांची मागणी जास्त असते। मात्र आता उपवासाचे पदार्थ महागलेत। शेंगदाणा आणि भगरीचे यंदा किलोमागे 7 ते 8 रुपयांनी भाव वाढलेत। दक्षिण मध्य रेल्वेनं दसरा आणि दिवाळी सणाला प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता स्पेशल ट्रेन चालवण्यात येणार आहेत। उत्सवाच्या कालावधीत स्पेशल ट्रेनच्या 26 फेऱ्या घेण्यात येणार आहेत। पश्चिम रेल्वेनं गोरेगाव ते कांदिवली स्थानकादरम्यान 6व्या मार्गिकेच्या कामासाठी घेण्यात आलेला शेवटचा 10 तासांचा ब्लॉक संपलाय। त्यामुळे लवकरच कांदिवलीपर्यंत 6वी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे। सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या दरांमध्ये वाढ झालेली आहे। झेंडूला 1700 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळालाय। येत्या काळात दरांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। बेकरी कंपन्यांना दिलेल्या सूचनांचं उल्लंघन करणाऱ्या पालिका हद्दीतील बेकरी चालकांना नोटीस बजावण्यात आली आहे। प्रदूषणकारी इंधन वापरल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला आहे। यंदा मूग, उडीद आणि सोयाबीनची नाफेडद्वारा खरेदी होणार आहे। यामध्ये मूग आणि उडदाची 1 ऑक्टोबरपासून तर सोयाबीनची 15 ऑक्टोबरपासून खरेदी होणार आहे। सोन्या चांदीच्या दरात घसरण झालेली आहे। 24 कॅरेट सोन्याचा भाव 378 रुपयांनी कमी होऊन 76,586 रुपये झालेला आहे। तर चांदीचा भाव 516 रुपयांनी घसरून 91,684 रुपये प्रति किलोग्रॅम झालाय। टोमॅटो आणि लसणाच्या दरात चांगलीच वाढ झालेली आहे। टोमॅटोच्या दरामध्ये 100 रुपयांची वाढ झाली असून लसणाच्या दरांमध्ये देखील वाढ झालेली आहे। ऐन सणासुदीमध्ये एचडीएफसी बँकेनं ग्राहकांना झटका दिलेला आहे। भारतात रेपो दरात कपात होण्याची आशा लोकांना आहे, पण आरबीआयकडून दिलासा मिळण्यापूर्वीच एचडीएफसी बँकेनं कर्ज दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे। नवरात्रीनिमित्त बाजारात ग्राहकांची संख्या वाढली आहे। त्यामुळे सर्वच पदार्थांच्या किमती वाढलेल्या आहेत। तूर आणि हरभऱ्याचा साठा मर्यादा संपुष्टात आलाय, तर साखरेची देखील एमएसपी वाढण्याची शक्यता आहे। एकीकडे मान्सून विदर्भासह महाराष्ट्रातून काढता पाय घेण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे ऑक्टोबरच्या हिटनं नागरिकांची होरपळ होते। तापमान सरासरीच्या वर सुरू असून उकाड्यामुळे शरीरातून घामाच्या धारा वाहत आहेत। मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचा प्रवास सुरू झालाय। बीकेसीतील कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पश्चिम उपनगरात जाण्यासाठी ही मेट्रो फायदेशीर ठरली आहे। पहिल्या दिवशी भुयारी मेट्रोनं 15,713 प्रवाशांनी प्रवास केला।